जय मित्रांनो, बघा, सर्वांना समान पडलेला प्रश्न म्हणजे कुठल्याही एक्झामसाठी प्रिपरेशन करताना स्ट्रॅटेजी काय असायला हवी किंवा कुठल्या पद्धतीने अभ्यास करायला हवा, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर जे आपलं एम आहे किंवा तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल. तर बघा, त्याच्यासाठीच जी माझी अभ्यास करण्याची पद्धती होती ती मी आज तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही सुद्धा ती फॉलो करू शकता. आणि तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एकदा ती फॉलो करूनच बघा. कारण की जेव्हा मी ही स्ट्रॅटेजी माझ्या सरांकडून जेव्हा ऐकली होती, तेव्हा मला असं वाटलं की प्रोसेस तर खूप लंबी आहे, तर काय करायचं, एवढं मोठं कोण करणार. तर बट जेव्हा मी ही एका सब्जेक्टवर ट्राय केली, तेव्हा मला समजलं की नाही, प्रोसेस थोडीशी लांब आहे बट इफेक्टिव्ह आहे. तर तेच आज आपण बघणार आहोत. तर बघा, कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असताना सर्वात महत्त्वाचा फॅक्टर असतो की तुम्ही कुठल्या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहात. तर बघा, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही यूपीएससीसाठी प्रिपेअर करत आहात, एमपीएससीसाठी करत आहात, पोलीस भरती असेल किंवा इतर कुठली इतर कुठली सरळ सेवा भरती असेल किंवा कुठल्याही प्रकारची जी गव्हर्नमेंट जॉब असेल किंवा कॉलेज एक्झामिनेशन्स असतील किंवा स्कूल एक्झामिनेशन असतील, तर त्याच्यासाठी सुद्धा ही स्ट्रॅटेजी खूप बेस्ट आहे. तर बघा, सर्वात प्रथम या स्ट्रॅटेजीमध्ये जे आहेत ते दोन पार्ट पडतात. एक पार्ट वन आणि पार्ट टू. पार्ट वन म्हणजे काय आहे, तर पार्ट वन मध्ये तुम्हाला जे आहे, तुम्ही जे कुठलेही लेक्चर्स करत आहात, जे कुठले सरांचे लेक्चर्स करत आहात, तुम्ही त्यांचे लेक्चर करा. किंवा तुम्ही कुठल्याही ऑफलाईन इन्स्टिट्यूटला जॉईन झाले असाल तर तिथले लेक्चर्स करा. आणि ते लेक्चर्स अटेंड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते त्या लेक्चरचे जे आहेत तुम्हाला बुक्स रीड करायचे आहेत. बुक्स म्हणजेच काय, तर तुमच्याकडे एक रेफरन्स बुक असायला हवं. रेफरन्स बुक म्हणजे काय, तर जर बघा तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करत आहात तर तुम्हाला जे आहे, तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमध्ये जॉईन झालेले आहात तिथून नोट मिळालेल्या असतील किंवा तुम्हाला त्यांनी बाहेरून कोणतं तरी पुस्तक जे आहे ते आणायला सांगितलेलं असेल, तेच म्हणजे तुमचं बुक. तर बघा, सर्वात प्रथम स्टेज काय असणार आहे, तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, लेक्चर करायचे आहेत. तर नंतर 2 नंबरवरती काय आहे, बुक आहे. आणि 3 नंबरवरती काय आहे, PYQs. तर बघा, ही झाली फर्स्ट स्टेप. याच्यामध्ये जे आहेत तुम्हाला फर्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला 3 सब स्टेप स्टेप सम हे 3 स्टेप्स आहेत. तर बघा, पहिले तुम्ही कुठल्याही विषयाचं लेक्चर करत आहात, तर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, जसं की तुम्ही इतिहासाचं लेक्चर, इतिहास चालू केलेला आहे, तुम्ही इतिहासाचे लेक्चर बघत आहात. तुम्ही इतिहासाचं लेक्चर बघितल्यानंतर जे आहे त्याच विषयाचे तुम्ही बुक वाचायला सुरुवात केली. तर बघा, तुमचा आज लेक्चरमध्ये समजा प्राचीन इतिहासामध्ये जे आहे ताम्रपाषाण युग झालेला आहे, तर तुम्ही ताम्रपाषाण युगाचाच जो टॉपिक आहे हा बुकमधून वाचला. बुकमधून वाचल्यानंतर तुम्ही काय केलं, तुमचा जेव्हा तो टॉपिक पूर्ण झाला, त्या टॉपिकवरती प्रिव्हियस इयर एक्झाम्समध्ये आलेले प्रश्न जे आहेत ते बघायचे आहेत. तुम्हाला ते वाचायचे नाही आहेत, सोडून बघायचे नाही आहेत, तुम्हाला काय करायचं आहे, ते बघायचे आहेत. त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही जे लेक्चर्स केलेले आहेत, जे बुक वाचलेलं आहे, हे तुमचं जे आहे एका व्यवस्थित डायरेक्शनने जात आहे की नाही याची तुम्हाला एक प्रचिती येऊन जाते. आणि एक्झाममध्ये कशा प्रकारचे प्रश्न हे येऊ शकतात याची तुम्हाला एक कल्पना येऊन जाते. तर बघा, तदनंतर काय आहे, हे झाले तुमच्या फर्स्ट 3 स्टेप्स. तदनंतर काय आहे, दुसऱ्या स्टेपमध्ये काय आहे, दुसऱ्या स्टेप्समध्ये आहे, इथं पहिली स्टेप्स असणार आहे तुमची, ती म्हणजे नोट्स. तर बघा, आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडणार की या बुकमध्ये आणि या नोट्समध्ये डिफरन्स काय आहे. तर याच्यामधला डिफरन्स पहिले समजून घ्या. नोट्स, तर बघा, बुकमध्ये काय आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारचं बुक घेतलं, जसं की इतिहासासाठी जर तुम्ही कुठलंही बुक घेतलेलं असेल, जसं की भूगोलासाठी तुम्ही AB सावदी सरांचं बुक घेतलेलं असेल, तर AB सावदी सरांचं बुक जे तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा, त्यांनी जे बुक लिहिलेलं आहे किंवा जे बुक आहे त्याच्यामधली काही जे कंटेंट आहेत, म्हणजेच
अनुक्रमणिकेतील जे काही टॉपिक आहेत हेच तुमच्या एक्झामशी ओरिएंटेड आहेत. जसं की बघायचं झालं तर त्याच्यामध्ये जर एवढं टॉपिक आहे तर त्याच्यामधील तुमचे जे कामाचे असतील ते आहे आणि हे 3 असतील आणि हे जे 2 असतील हे तुमच्या कामाचे नसतील. बट तुम्ही जेव्हा बुक वाचायला सुरुवात करता तेव्हा काय होतं, की तुमच्या बुकमध्ये जे आहे, जे समजावून सांगितलेलं असते हे स्टोरी फॉर्मॅटमध्ये सांगितलेलं असते. त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे समजण्यासाठी ते जे आहे आणि ते समजून घेण्यासाठी जे आहे हे सोपी जातं. त्यामुळे तुम्हाला बुक जे आहे हे तुमच्याकडे बुक असणं हे आवश्यक आहे. तर नंतर नोट्समध्ये काय असतं, तुम्ही जर बघितलं की जे बुक तुम्ही वाचलेलं आहे त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचे कंटेंट आहेत ते इथं नाही आहेत. जेवढेही कंटेंट आहेत म्हणजे जेवढेही टॉपिक्स याच्यामध्ये आलेले आहेत नोट्समध्ये हे तुमच्या पर्टिक्युलरली त्या एक्झामशी ओरिएंटेड आहेत. तर हा झाला नोट्स आणि बुक मधला फरक. तदनंतर काय आहे, तदनंतर याच्यामध्ये दुसरी स्टेप म्हणजे सराव. तर बघा, आता तुम्ही जे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन जे आहेत तुम्ही बघितले होते ते क्वेश्चन इथं पहिलं सॉल्व्ह करून बघा. ते क्वेश्चन सॉल्व्ह करून बघितलं तदनंतर काय करा, मार्केटमध्ये जा. मार्केटमध्ये खूप सारे प्रॅक्टिस सेट्स अवेलेबल असतात. त्याच्यामध्ये कुठलेही एक घ्या, ते सोडवणं चालू करा आणि जेव्हा तुमचा सिलेबस कंप्लीट होईपर्यंत तुमचा सब टॉपिक झाला त्याच्यावरती तुम्ही ही प्रोसेस केली, तदनंतर ही प्रोसेस केली. तर बघायचं झालं तर हे बऱ्याचशा लोकांना जे इथं खूप कंटाळा येतो बुक वाचण्यामध्ये. तर बघा, जेव्हा कुठलाही शिक्षक शिकवत असतो त्याच्याकडून पूर्णपणे लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवल्या जात नाही. कुठला ना कुठला पार्ट जो आहे तिथं सुटून जातो बाय चान्स. तो बाय चान्स सुटलेला जो पॉईंट आहे, जर तोच एक्झाममध्ये आला तर तो एक्झाममध्ये येईल याची गॅरंटी जी आहे हे मिनिमम 50% असते. तर त्यासाठीच बुक वाचावी लागते, कारण की बुकमध्ये जे आहे सर्व कंटेंट ॲड असतात. तुम्ही जेव्हा बुक वाचता तेव्हा तुम्हाला तो कंटेंट तुमच्या डोक्यामध्ये येऊन जातो. तुम्ही जेव्हा PYQs बघता तुम्हाला जे प्रश्न येणार आहेत एक्झामला त्याच्याबद्दल एक थोडक्यात माहिती प्राप्त होऊन जाते, की आपल्याला एक्झामला अशा प्रकारे प्रश्न येणार आहेत. तर त्यानंतर काय होतं, तुम्ही नोट्स वाचल्या, नोट्स तुमच्या पर्टिक्युलरली एक्झामशी ओरिएंटेड आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर त्या विषयाच्या नोट्स ज्या आहेत त्या पोलीस भरतीशी ओरिएंटेड आहेत. तर तुम्हाला समजलं हा प्रश्न जर आला, अशा प्रकारचा जर या टॉपिकवरती जर प्रश्न येत असेल तर तो कशा प्रकारे आपल्याला सोडवायचा आहे याची तुम्हाला एक जी आहे कल्पना येऊन जाते. त्यानंतर तुम्ही सराव करायला गेले, जे तुम्ही लेक्चर्स बघितलेले आहेत, बुक वाचलेले आहेत, PYQ स्टडी केलेले आहेत आणि नोट्समध्ये वाचलेलं आहे, त्याच्यातूनच तुमचा 100% पेपर जो आहे तो इथे येणार आहे. तर बघा, तुम्ही जर हे प्रोसेस फॉलो करत असाल तर तुमचा अप्रॉक्सिमेटली मी सांगू शकतो 95% जो आहे तुमचा सिलेबस कव्हर झालेला आहे, तुमचा स्टडीज पूर्ण झालेला आहे 95%. आणि जो उरलेला 5% आहे तो म्हणजे कशाचा, तुमचा एखादा वीक टॉपिक. जेव्हा तो टॉपिक जेव्हा लेक्चरमध्ये चालू होता तेव्हा तुम्ही त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं नाही. बुकमध्ये वाचायच्या वेळेस तुम्हाला तो समजला नाही किंवा तुमच्या लक्षात आला नाही. तदनंतर तुम्ही PYQs बघताना त्या टॉपिकला इग्नोर केलं. अशा प्रकारचे टॉपिक जे आहेत ते तुमचे त्या 5% मध्ये येणार. तर बघा, ही झाली एक सिंपल स्ट्रॅटेजी. बघायचं झालं तर तसं कुठल्याही प्रकारची गव्हर्नमेंट एक्झाममध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारची जी आहे स्ट्रॅटेजी जी आहे ती फॉलो करावीच लागणार आहे. कारण की बघा, या आजकाल जर बघायचं झालं तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. एक्झामचं नावच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम झालेलं आहे. तर बघा, इथं स्पर्धा तुमची स्वतःशी सुद्धा आहे आणि तुमचे जे अपोनंट आहेत त्याच्याशी सुद्धा आहे. तुमचे मित्रमैत्रिणी जे आहेत त्यांच्यासोबत तुमची जे स्पर्धा आहे ते सुद्धा इथं होणार आहे. तर बघा, त्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगत आहे, एक मोठा भाऊ म्हणून ऐका, छोटा भाऊ म्हणून ऐका, किंवा जो मला अनुभव आलेला आहे त्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय तर ते ऐका. तुम्ही ही स्ट्रॅटेजी जी आहे ही कुठल्या ना कुठल्या एका सब्जेक्टवरती अप्लाय करून बघा. आणि हे बुक्स घेताना जे आहे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे,
एका विषयासाठी एक बुक. तर हेही तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही इतिहासाचा स्टडी सुरू केला, तुम्हाला खूप सारे बुक पाहिजे, तुम्हाला हे सुद्धा बुक पाहिजे, ते सुद्धा बुक पाहिजे, ते सुद्धा बुक पाहिजे, असं नका करू. कुठल्याही विषयासाठी एक बुक घ्या, चांगलं बुक घ्या आणि ते बुक वारंवार 2-3 वेळा वाचा. तर बघा, जर तुम्ही बुक वाचलं, PYQs केले, लेक्चर केलेलं आहे, नोट्स ज्या आहेत त्या वाचलेल्या आहेत आणि जो सराव तुम्ही केलेला आहे, तर बघा याच्यामुळे तुमचा जो एक्झाममध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा टाइम जो आहे त्याच्यावरती सुद्धा प्रभाव पडतो. तुमच्याकडे भरपूर वेळ जो आहे एक्झाममध्ये मॅथ्स आणि रिझनिंग सॉल्व्ह करण्यासाठी राहतो. आणि तसं बघायचं झालं तर ही स्ट्रॅटेजी जी आहे तुम्ही मॅथ्सवरती सुद्धा अप्लाय करू शकता. फक्त इथं बुकमध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा तुम्ही बुक वाचाल, मॅथ्ससाठी बुक तुम्हाला वाचायचं नाही आहे. मॅथ्ससाठी तुम्हाला त्या टॉपिकशी रिलेटेड, त्या टॉपिकला सोडवण्याच्या सोप्या सोप्या पद्धती जेवढ्याही गोळा करता येतील तेवढ्या गोळा करायच्या आहेत. तर हे तुम्ही लक्षात ठेवत चला. तर बघा, हे झाली जी माझी पर्सनल, जी मी स्पर्धा परीक्षेमध्ये उतरल्यानंतर 1-1.5 वर्षाने वापरण्यास सुरुवात केली, ती पद्धत ही आहे. त्याच्या आधी मी सुद्धा तुमच्यासारखी लेक्चर करायचं आणि लेक्चर केल्यानंतर डायरेक्ट सराव पेपरवर यायचं. तर तिथे तुमचा स्कोर काय तर लो होतो. त्याने तुम्ही इतका प्रकारे डिमोटिवेट होता. डिमोटिवेट झाल्यानंतर जे आहे तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन लेवल आहे हे सुद्धा लो होऊन जातं. त्याच्यामुळेच तुम्ही ही प्रोसेस फॉलो करा आणि ही प्रोसेस ज्याने फॉलो केली त्याला मी सांगतो की कुठल्याही प्रकारे पुन्हा त्या सब्जेक्टकडे वळून बघण्याची गरज नाही आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.